हाय, हॅलो, नमस्कार. आज आहे श्रावण सोमवार. तर माझी पूजा सकाळची झालेली आहे आणि पूजा वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर टिफिन वगैरे करून घेतले. तर बघा आज पूजाची सजावट किती खूप सुंदर वाटत आहे. तर इथे बघा प्रथमेशला पाया पडायला खूप जास्त आवडते देवाचे. तर तो रोज शाळेला जाताना रोज पाया पडतो देवाचे. तर आज उपवास आहे. शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतले. तर त्याची सालपट निघत आहे. तर मी सालपट न काढताच मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे. तर अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो च्या कमी थोडंसं गूळ घेतलेलं आहे. जास्त गोड नाही आवडत मला म्हणून. तर बघा इथं प्रथमेशला घेऊन आले शाळेतून. तर तिला नारळ सकाळी फोडलेलं होतं तर दिले तिला खायला. तर आता इथं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक नाही वाटायचं, मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता असं मोठं मोठं दाटसर वाटलेलं आहे. तर अशाच प्रमाणे सगळे शेंगदाणे असे मोठे मोठे वाटून घ्यायचे आहे. तर इथं सगळे शेंगदाणे वाटून घेतलेले आहे मोठ्या ह्याच्यात. तर आता गूळ पण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे मी आणि मोठ्या खूप जास्त बारीक नाही करायच्या. नसं तो चिकट एकदम चिकटतो, त्याच्यामुळे मोठं वाटून घेतलेलं आहे. तर आता दोन्ही पण मोठे वाटून घेतलेलं आहे. तर दोन्ही मिक्स करून मग परत एकदा नंतर मी बारीक काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून. मग तेव्हा कुठं मग लाडू वळायला येते आपल्याला. तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा कमेंट करून आणि लाडू पण सांगा कमेंट करून. तर हा अशाप्रमाणे लाडू बनवल्यावर महिने 2 महिने पण टिकू शकते, कारण याच्यात पाण्याचा किंवा आणि तुपाचा किंवा तेलाचा कुठलाही वापर केलेला नाही आहे याच्यात. त्याच्यासाठी खुसखुशीत खूप छान टेस्टी लाडू बनतात आणि खूप जास्त दिवस टिकते पण. तर अशाच पद्धतीने सगळे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं पूर्ण बारीक केलेलं आहे, एकदम खूपच बारीक नाही केलेलं आहे, रवासार पद्धतीने ठेवलेलं आहे. तर इथं बघा प्रथमेश म्हणतोय मला पण व्हिडिओमध्ये घे, कारण तिला पण माझ्यासोबत व्हिडिओमध्ये यायला खूप जास्त आवडते आणि मस्त नाटकबाजी करतो इथं. मग त्याला पहिले लड्डू केल्यावर पहिल्या ह्याच्यातच त्याला दिले, कारण त्याला खूप जास्त लड्डू आवडतात शेंगदाण्याचे. तर बघा तो इथं कसं म्हणतोय, खूप छान झाले आहे लाडू असं म्हणतोय. तर तुम्ही बघू शकता याच्यात गूळ कमीच वापरलेली आहे मी अर्धा किलोमध्ये, तरी पण सहज लड्डू पूर्णपणे छान गोलाकारात वळले जात आहे. त्याच्यासाठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ कमी जास्त टाकू शकता. तर मला इथं कमीच गूळ टाकलेला आवडते, जास्त गोड पण नाही आवडत. तर अशा पद्धतीने सगळे लाडू मी वळून घेतलेली आहे. तर नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अर्धा किलोमध्ये एवढे 1 किलो पाऊण किलोच्या कमी झालेले आहेत लाडू. तर खूप छान लाडू होतात. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा नक्की.
तर चला भेटूया नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.